दीपालीचा नवरा तिला शहरामध्ये एकटं सोडून गावाकडे गेला. शेजारचे दोन मुले रात्री घरात आले आणि त्यांनी आळीपाळीने सकाळ होईपर्यंत. दुसऱ्या दिवशी तर दीपालीला चालता पण येत नव्हतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दीपालीचा नवरा रामू लग्नाच्या अगोदरपासून शहरात राहत होता. तो एका कंपनीमध्ये गाडी चालक म्हणून कामाला होता. 5-6 वर्षापासून त्याने खूपच मेहनत केली होती आणि नंतर त्याने शहरामध्ये स्वतःचं घर घेतलं. घर छोटंच होतं, 2 रूमचं, पण आता रामूचं शहरामध्ये स्वतःचं घर झालं होतं. लग्नानंतर रामू लगेच त्याची बायको दीपालीला शहरामध्ये घेऊन आला. दीपालीसाठी ते शहर नवीनच होते. दीपालीच्या घराशेजारी 2 मुले राहत होते. ते दोघं त्याच कंपनीमध्ये होते ज्या कंपनीमध्ये दीपालीचा नवरा होता. जेव्हापासून दीपाली शहरामध्ये आली तेव्हापासून शेजारचे 2 मुले दीपालीकडे सतत बघत असायचे. दीपाली तशी खूपच देखणी होती. नवरा दिवसभर कंपनीमध्ये असायचा, दीपाली एकटीच घरी असायची. शेजारचे 2 जण कधी कधी कंपनीमध्ये जायचे, कधी तर ते रूमवरच थांबायचे. जेव्हा ते दोघे रूमवर थांबत होते तेव्हा ते दीपालीसोबत बोलायचा प्रयत्न करायचे आणि दीपालीला म्हणायचे, दीपाली वहिनी, तुम्ही तर खूपच देखणे आहात. बरं, आता रामूचं नशीबच उघडलं. ते दोघे दीपालीला खूपच गोड गोड बोलायचे आणि त्यांच्या बोलण्यामध्येच दीपाली अडकली होती. आता तर दीपालीला पण त्यांच्यासोबत बोलणं आवडायला लागलं होतं. पण त्या दोघांना दीपालीसोबत बोलण्याचा हेतू वेगळाच होता. दीपालीच्या नवऱ्याला खूपच अर्जंट काम आलं होतं गावाकडचं. तो दीपालीला म्हणाला, मी एकटा जातो आणि उद्या रात्रीपर्यंत येतो. रामू दीपालीला शहरामध्ये एकटे सोडून गावाकडे गेला. शेजारच्या दोघांना कळालं की दीपालीचा नवरा गावाकडे गेला. रात्री दीपाली घरी एकटीच आहे. दोघांनी ठरवलं की आज रात्री दीपालीसोबत. रात्री दोघे दीपालीच्या घरामध्ये गेले आणि उशिरापर्यंत दीपाली त्यांच्यासोबत बोलत होती. थोड्या वेळाने दीपाली दोघांना म्हणाली, मला झोप येत आहे, आता मी झोपते, तुम्ही पण जा आणि झोपून राहा. ते दोघे म्हणाले, आज रात्री आम्ही इथेच थांबतो, तुला सोबती. दीपाली म्हणाली, ठीक आहे, थांबा. त्या दोघांच्या मनात काय होतं ते अजून दीपालीला समजलं नव्हतं. नंतर त्यांनी दीपालीसोबत तसं वागायला सुरुवात केली. दीपाली त्यांना म्हणाली, मला माहिती होतं तुम्ही असं काही, त्यामुळेच तुम्ही रात्री इथे थांबले. नंतर दीपाली पण त्यांच्यासोबत सामील झाली आणि रात्री दोघांनी आळीपाळीने सकाळ होईपर्यंत. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपालीला तर चालता पण येत नव्हतं. दुसऱ्या दिवशी दिवसभर दीपाली एकाच ठिकाणी होती. परत कधी दीपालीने त्या दोघांना घरात येऊ दिले नाही. ती आता त्या दोघांपासून दूरच राहत होती. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.